बांधकाम कामगार मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे। आता नवीन नाव नोंदणी अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ही चालू झालेली आहे। तर यामध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत। जर आपल्याला अर्ज करायचा असेल तर या व्हिडिओमध्ये याची माहिती देण्यात आलेली आहे। महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या या ऑफिशियल वेबसाईटवर ओपन केल्यानंतर आपल्याला पुढेच एक पेज दिसेल। यावर असं लिहिलं आहे की मंडळाच्या आदेशानुसार दिनांक 5 फेब्रुवारी 2025 पासून तालुका सुविधा केंद्रात डेटा एंट्रीचे काम बंद करण्यात येत आहे। बांधकाम कामगार आपली नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील। म्हणजेच यामध्ये तालुका सुविधा केंद्रावर डेटा एंट्री जी आहे ती पूर्णपणे बंद केली गेलेली आहे आणि आपल्या सोयीच्या जागेवरून म्हणजेच जसे की आपले सरकार केंद्र असेल किंवा माही सेवा केंद्र असेल, CSC सेंटर असेल किंवा स्वतः तुम्हीही अशा पद्धतीने ऑनलाईन तुम्ही अर्ज हा करू शकता। आता अर्ज भरल्यावर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल। हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे दिलेला आहे की अर्ज तुम्ही भरू शकता, पण त्याच्या जे कागदपत्र आहेत त्याची हार्ड कॉपी तुम्हाला इथे दाखवावी लागेल। त्यासाठी तुम्हाला एक तारीख निवडावी लागेल। 6 फेब्रुवारी 2025 पासून या तारखा निवडण्याची सुविधा दिलेली आहे। म्हणजेच आजपासून जो व्हिडिओ आता जो बनवत आहे त्या त्या दिवसापासून तुम्हाला हा जी आहे निवडायची सुविधा दिलेली आहे। निवडलेल्या तारखेस मूळ कागदपत्रासह निवडलेल्या सुविधा केंद्रावर हजर राहावे लागेल। ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास अर्ज नामंजूर करण्यात येतील। हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे आहे की तुम्हाला जी तारीख तुम्ही निवडली आहे त्या तारखेस तुम्हाला मूळ कागदपत्रासह आपले जे फॉर्म आहेत आणि जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला त्या सुविधा केंद्रावर जी तुम्ही तारीख घेतली त्यावेळेस तुम्हाला तिथे हजर राहणे गरजेचं आहे। जर तुम्ही हजर न राहिला तर तुमचा अर्ज जो आहे तो नामंजूर करण्यात येतील। आता लाभाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबत ज्या लोकांनी IWBMS प्रणालीमध्ये कागदपत्रांच्या पडताळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द करण्यात आलेली आहे। आता ते कामगार भरलेल्या लाभाच्या अर्जाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख निवडू शकतात। रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट या बटनावर क्लिक करावे लागेल तुम्हाला। म्हणजे त्या पेजवर आल्यानंतर तुम्हाला जर तुमचे तारीख आणि जागा जर बदलायची असेल तर त्यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिसेल, त्यामध्ये एक बटन दिसेल की चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट या नावाचं, त्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल। सिस्टम तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक विचारेल। जे नोंदणी क्रमांक तुम्हाला भेटला आहे तो नोंदणी क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे। नोंदणी क्रमांक भरल्यावर तुम्ही रजिस्टर केलेल्या मोबाईलवर एक OTP येईल। OTP पडताळल्यानंतर तुम्हाला ज्या लाभाच्या अर्जाची तारीख बदलायची आहे त्याचा पोचपावती क्रमांक भरवायचा आहे। म्हणजे OTP टाकल्यानंतर जे अर्ज तुम्हाला तारीख बदलायची त्याचे पोचपावती नंबर तुम्हाला तिथे टाकायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व दिनांक निवडू शकता व त्यानंतर अर्ज प्रणालीमध्ये सबमिट करू शकता आणि अशा प्रकारे तुमचा अर्ज हा सबमिट होऊ शकतो आणि तुम्हाला तुमची नोंदणी इथे होऊ शकते। नूतनीकरणासाठी हीच पद्धत आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या जवळच्या मित्राला किंवा इतर लोकांना तुम्ही शेअर करा आणि या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।